नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द वर्ल्ड। बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे। बघा, शब्द बघा, क्विकली अशा प्रकारचा एक शब्द आहे, तर या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी पहा, योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। क्विकली, बघा, क्विकली म्हणजे जलद, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील, ॲडवर्ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, द वर्ड ऑनेस्टी इज। बघा, ऑनेस्टी बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दाची जात आपल्याला सांगायची। ऑनेस्टी, बघा, ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, तर या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे। बघा, वर्ब आहे, नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे, तर ऑनेस्टी विद्यार्थी मित्रांनो नाऊन आहे। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द वर्ल्ड। बघा, या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाची बघा जात आपल्याला सांगायची आहे। बघा, ब्युटिफुल, ब्युटिफुल म्हणजे सुंदर असतो, ब्युटिफुल या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे। आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच वर्ड ब्युटिफुल। बघा, ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, ही रन्स फास्ट, व्हॉट इज द पार्ट ऑफ द स्पीच फास्ट। बघा, फास्ट हा शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे। बघा, सर्वांनी बघा योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। फास्ट, फास्ट म्हणजे जलद, तर ॲडवर्ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा पहा, वाव दॅट्स अमेझिंग। बघा, या ठिकाणी आपल्याला वाव बघा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचा शब्द आहे। वाव दॅट्स अमेझिंग। विद्यार्थी मित्रांनो, बघा अशाच प्रकारचे प्रश्न बघा परीक्षेमध्ये पडत असतात, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर वाव बघा विद्यार्थी मित्रांनो इंटरजेक्शन या प्रकारचा तो शब्द आहे। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सहावा पहा, सी इज अ गुड सिंगर, व्हॉट इज द पार्ट ऑफ द स्पीच गुड। बघा, सी इज अ गुड सिंगर, बघा ती एक बघा चांगली सिंगर आहे, म्हणजे चांगली गायक आहे। तर बघा, या ठिकाणी गुड हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा, कोणत्या जातीचा या ठिकाणी शब्द आहे गुड। बघा, ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सातवा पहा, आयडेंटिफाय द वर्ब इन द सेंटेन्स। या ठिकाणी बघा या वाक्यामधला आपल्याला वर्ब्स म्हणजे क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे। दे प्ले फुटबॉल एव्हरी इव्हनिंग, दे प्ले फुटबॉल एव्हरी इव्हनिंग। बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्यामधला आपला वर्ब या ठिकाणी सांगायचा आहे। बघा, सर्वांनी उत्तर करेक्ट सांगलेलं आहे, द प्ले। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी या वाक्यामधलं वर्ब राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हर पेन, बघा हर पेन इज युअर्स। बघा, या वाक्यामधलं आपल्या ठिकाणी हर बघा पुढीलपैकी कोणत्या जातीचा या ठिकाणी शब्द आहे। HER, हर। बघा, विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे। हर या ठिकाणी विद्यार्थी प्रोनाउन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक नववा बघा, इन इज दिस सेंटेन्स ही इज माय ब्रदर। बघा, ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे। या वाक्यामध्ये बघा काय सांगायचंय, ही इज। बघा, ही काय खालीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी, कोणत्या जातीचा या ठिकाणी शब्द आहे ही। बघा, ही या ठिकाणी प्रोनाउन आहे। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, अँड बट ऑर आर एक्झाम्पल ऑफ। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। अँड बट ऑर आर एक्झाम्पल ऑफ, तर कंजंक्शन्स आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण असेच 4000 प्रश्नाचे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, कम्प्युटर, बघा इंग्रजी असे बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहेत। जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर
9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल। यामध्ये बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, द फेमिनाईन ऑफ किंग। बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, फेमिनाईन बघा या ठिकाणी किंग, बघा किंग अशा प्रकारच्या ठिकाणी एक शब्द आहे, तर पुल्लिंग या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे किंग, द फेमिनाईन ऑफ बघा किंग। बघा किंगचं विद्यार्थी मित्रांनो फेमिनाईन खालीलपैकी काय होईल? बघा किंग म्हणजे राजा, तर राणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द फेमिनाईन फॉर्म ऑफ बुल। बघा BULL बुल या ठिकाणी फेमिनाईन शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बुल। बघा बुल म्हणजे बैल, तर बैलच्या विरुद्ध बघा काऊ COW काऊ या ठिकाणी द फेमिनाईन ऑफ बुल ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द मॅस्क्युलाईन ऑफ मॅन। बघा मॅन म्हणजे माणूस, बघा विरुद्ध मॅनच्या विरुद्ध बघा खालीलपैकी काय होईल? तर मॅनच्या विरुद्ध वुमन ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 बाबा, द फेमिनाईन फॉर्म ऑफ विझार्ड। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, द फेमिनाईन फॉर्म ऑफ विझार्ड। बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर WITCH विच ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी द फेमिनाईन फॉर्म ऑफ विझार्ड इज विच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द फेमिनाईन ऑफ नेफ्यू। बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला फेमिनाईन शब्द ओळखायचा आहे, NEPHEW नेफ्यू। तर याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? नीस NIECE नीस ऑप्शन क्रमांक C या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिनॉनिमस ऑफ हॅपी। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। सिनॉनिमस म्हणजे समानार्थी, बघा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे हॅपी। बघा हॅपी म्हणजे आनंदी असतो, तर आनंदीचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी काय होईल? तर जॉयफुल। जॉयफुल म्हणजे आनंदी ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिनॉनिमस ऑफ ब्युटिफुल। ब्युटिफुल म्हणजे सुंदर, तर सुंदरचा समानार्थी शब्द खालीलपैकी काय होईल? अगली, प्रिटी, डर्टी। बघा प्रिटी ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिनॉनिमस ऑफ द वर्ड स्मार्ट। बघा स्मार्ट म्हणजे या ठिकाणी काय असतो विद्यार्थी मित्रांनो? स्मार्ट। बघा एखादा मुलगा खूप स्मार्ट आहे, स्मार्ट म्हणजे देखणा। बघा सिनॉनिमस ऑफ स्मार्ट, स्मार्टच्या या ठिकाणी समानार्थी शब्द काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो B राहील, क्लेवर ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिनॉनिमस ऑफ अँग्री। बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सिनॉनिमस ऑफ अँग्री। बघा अँग्री म्हणजे राग, तर रागाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी काय होईल? राग, अँग्री। बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी B राहील, FURIOUS फ्लोरियस ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिनॉनिमस ऑफ द वर्ड बिगिन। बघा बिगिन म्हणजे बघा सुरुवात होणे, बघा प्रारंभ करणे, बिगिन। बिगिनचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी काय होईल? बघा स्टार्ट करणे, सुरुवात करणे ऑप्शन क्रमांक B द सिनॉनिमस ऑफ बिगिन इज स्टार्ट। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द अँटोनिमस ऑफ द वर्ड हॉट। अँटोनिमस म्हणजे बघा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द हॉट म्हणजे बघा गरम असतो, तर गरमच्या विरुद्ध खालीलपैकी कोणता शब्द येईल? हॉट। बघा कोल्ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द अँटोनिमस ऑफ द वर्ड काइंड। बघा काइंड म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्रांनो? दयाळू असतो, तर या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा जंटल, क्रुएल, सॉफ्ट, स्मार्ट। बघा क्रुएल CRUEL क्रुएल। क्रुएल म्हणजे निर्दयी ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी काइंडचा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अँटोनिमस ऑफ द वर्ड हार्ड वर्किंग। बघा हार्ड वर्किंग म्हणजे बघा काय असतो? कष्टाळू, कष्ट करणारा।
त्याचा विरुद्धार्थी खालीलपैकी काय होईल बघा केअरफुल, लेझी, स्मार्ट, ब्रेव्ह. तर लेझी विद्यार्थी मित्रांनो हार्ड वर्किंग या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द राहील लेझी म्हणजे बघा या ठिकाणी आळसी, काम न करणारा. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अँटोनिमस ऑफ द वर्ड स्ट्रॉंग. बघा स्ट्रॉंगचा या ठिकाणी अँटोनिमस शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा अँटोनिमस म्हणजे विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. बघा मजबूतच्या विरुद्ध खालीलपैकी काय येईल ब्रेव्ह, वीक, हेवी, टॉल. वीक म्हणजे कमकुवत, कमजोर. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी अँटोनिमस ऑफ द स्ट्रॉंग इज वीक. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अँटोनिमस ऑफ द वर्ड स्वीट. बघा स्वीटचा या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी विद्यार्थी मित्रांनो ऑल ऑफ दिस. बघा ऑल द वर्ड बघा अँटोनिमस ऑफ द स्वीट. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन हू स्पीक मेनी लँग्वेज. बघा असा बघा खालीलपैकी कोण असतो या ठिकाणी तो अनेक भाषा या ठिकाणी बोलत असतो. अनेक भाषा बोलणाऱ्याला बघा खालीलपैकी काय म्हणतात. बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्वपूर्ण प्रश्न आहे. वन हू स्पीक मेनी लँग्वेज. तर पॉलिगॉट. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अ पर्सन हू राईट्स अ बुक. बघा असा बघा खालीलपैकी कोण व्यक्ती असतो त्यांनी बघा पुस्तक लिहिलेलं असते. बघा त्यांना आपण काय म्हणतो त्यांना ऑथर. ऑथर म्हणजे लेखक. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा अ पर्सन हू डज नॉट ईट मील. बघा डज नॉट ईट मीट. पर्सन हू डज नॉट ईट मीट असा कोणी बघा व्यक्ती आहे जो या ठिकाणी मीट म्हणजे मांस खात नाही. मांस न खाणाऱ्या व्यक्तींना बघा खालीलपैकी काय म्हणतात. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी ला त्यांना व्हेजिटेरियन या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 29 बघा वन हू लव्स बुक. बघा असा खालीलपैकी कोण असतो नेहमी तो पुस्तकावर प्रेम करणारा असतो. वन हू लव्स बुक्स. बघा पुस्तकावर प्रेम करणाऱ्याला खालीलपैकी काय म्हणतात. तर याला बुक वॉर्म. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये पण विचारण्यात आला होता, बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. पक्ष्यांना ठेवण्याची जागा, त्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील AVIARY अवेरी. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ॲपल इज अ व्हॉट टाईप ऑफ नाउन. ॲपल बघा ॲपल बघा सफरचंद. बघा ॲपल इज अ व्हॉट टाईप ऑफ नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन. द ॲपल इज बघा विद्यार्थी मित्रांनो इज अ कॉमन नाउन. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ऑनेस्टी इज ॲन. बघा ऑनेस्टी विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. ऑनेस्टी. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ऑनेस्टी इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. भाववाचक नाम आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे प्रामाणिकपणा आहे, या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाव भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वॉटर इज विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ नाउन. सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. पाणी. बघा पाणी कोणत्या प्रकारचं नाउन आहे. काउंटेबल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन, प्रॉपर नाउन, वॉटर. बघा विद्यार्थी मित्रांनो वॉटर इज मटेरियल नाउन. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडिया इज. बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. इंडिया इज विच ऑफ द फॉलोइंग नाउन. तर इंडिया इज विद्यार्थी मित्रांनो इज अ प्रॉपर नाउन. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा टीम इज अ विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ नाउन. टीम. बघा टीम मध्ये बघा या ठिकाणी भरपूर या ठिकाणी व्यक्ती असतात, समूह असतो बघा टीम. तर टीम इज अ कलेक्टिव्ह नाउन. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ ELATED. इलेटेड. बघा याचं उत्तर खालीलपैकी काय असेल विद्यार्थी मित्रांनो. इलेटेड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेटेड. अशा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. इलेटेड. तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो एक्सायटेड. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द मिनिंग ऑफ BENEVOLENT. बिलोवेंट. याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो. द मिनिंग ऑफ बिलोवेंट.
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर काइंड अँड जनरस ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा मीनिंग ऑफ फ्रजाईल. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. या ठिकाणी शब्द आहे, आपल्या या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. FRAGILE फ्रजाईल. फ्रजाईल म्हणजे नाजूक. बघा याचा योग्य अर्थ खालीलपैकी काय राहील तर ऑप्शन क्रमांक सी वीक ऑर ब्रेकेबल. बघा नाजूक असतो ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. द मिनिंग ऑफ रॅपिड. बघा रॅपिड अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. रॅपिड. रॅपिड म्हणजे बघा एकदम जलद, फास्ट. बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द मिनिंग ऑफ द वर्ड टिमिड. TIMID. टिमिड म्हणजे काय असतो? भित्रा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी स्केर्ड. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा कम्प्युटर नॉलेज या ठिकाणी काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत. तर या ठिकाणी काही प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑपरेटिंग सिस्टीम. बघा खालीलपैकी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम या ठिकाणी ओळखायची आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज 10 इज अन ऑपरेटिंग सिस्टीम. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच की इज युज्ड टू रिफ्रेश वेब पेज. विच की इज युज्ड रिफ्रेश वेब पेज. बघा वेब पेजला बघा रिफ्रेश करण्यासाठी कोणत्या प्रकारची की वापरतात. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी बी राहील. F5 इज युज्ड फॉर रिफ्रेश वेब पेज. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट डज HTTP स्टँड. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो. HTTPचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. बघा HTTP. बघा हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द फंक्शन ऑफ मोडेम. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ मोडेम. मोडेम्स या ठिकाणी बघा या ठिकाणी फंक्शन्स काय राहील. द कनेक्ट टू द इंटरनेट. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच डिव्हाइस इज युज्ड टू कन्वर्ट डिजिटल सिग्नल टू अॅनालॉग अँड व्हाइस वर्सा. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो. विच डिव्हाइस इज युज्ड टू कन्वर्ट डिजिटल सिग्नल टू अॅनालॉग अँड व्हाइस वर्सा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी मोडेम इज अ करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच सॉफ्टवेअर इज युज्ड फॉर कॅल्क्युलेशन अँड डाटा अनालिसिस. बघा कॅल्क्युलेशन आणि डाटा अनालिसिस बघा करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर वापरतात. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी MS Excel. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच फाईल एक्सटेन्शन इज युज्ड फॉर MS Word डॉक्युमेंट. विच फाईल एक्सटेन्शन इज युज्ड फॉर MS Word डॉक्युमेंट. त्याचं उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक सी डॉक्स. DOCX डॉक्स आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट डज GUI स्टँड फॉर इन कम्प्युटिंग. बघा GUIचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. GUI. सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द विच की इज युज्ड टू एंटर अ न्यू लाईन अ टेक्स्ट डॉक्युमेंट. विच की इज युज्ड टू एंटर अ न्यू लाईन अ टेक्स्ट डॉक्युमेंट. बघा नवीन या ठिकाणी लाईन डॉक्युमेंट म्हणजे बघा नवीन लाईन तयार करण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात तर एंटर बटन. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक पदासाठी महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये बघा जनरल नॉलेज असेल, इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी बघा आणि कम्प्युटर, मराठी व्याकरण, मॅथ बघा असे महत्त्वपूर्ण काही प्रश्न आहेत. जर कोणाला खरंच बघा ही PDF महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF हे पाठवले जाईल. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.